नमस्कार मित्रांनो, मी विलास फुले, श्रीगोंद्याचा छोटा ब्लॉगर. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष असं स्वागत. तर आज ब्लॉग बनवायचं कारण काय, डेली ब्लॉग बनवतो ना मी. तर कारण काय सांगायचं, रोज संध्याकाळी ब्लॉग येणार तुमच्या भेटीला. मी दिवसभर काय करतो, कुठं जातो. तर आज पाहू शकाल मी चाललेलो आहे चांडगाव या ठिकाणी. तर रस्ता तर क्लास आहे, त्या बाबतीत नाद नाही करायचा आपल्या श्रीगोंदा नगरपालिकेचा. पाहू शकाल रस्ता, हे पाहू शकाल एक नंबर. असे रस्ते होणे गरजेचे आहे आता सध्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये. तर इकडं एकदम उन्हाचा कडाका चालू आहे आता सध्याला. तर पाहू शकाल तुम्ही इकडं ऊन एवढं डेंजर आहे, तरी गाडीचा AC लावून चाललेलं आहे. कारण काम तर करायच पाहिजे ना, कामाशिवाय पर्याय काय, बरोबर का नाही? हां, तर मित्रांनो, माझी ओळख करून द्यायची राहिली. मी काम काय करतो, काय करत असेल बरं, हे पाहू शकाल तुम्ही. उन्हाचा तडाखा बेकार चाललेला आहे. त्यात मेंढीपाळ शेतकरी पाहू शकाल, एक नंबर रस्ता आणि हिरवं तर एक भारी एक नंबर आहे. हा रस्ता आहे भोळी वस्ती टू श्रीगोंदा चांडगाव या ठिकाणी जातो. तर पाहू शकाल तुम्ही, हे पहा ऊन किती बाहेर, आणि आतमध्ये टेम्परेचर 19 नसेल, बहुतेक 19 पर्यंत असेल, आणि बाहेर आहे 31. चला तुम्ही पाहू शकाल, हे बघा, हे असं इतका भारी वडा, आणि इकडं लोकेशन तर इतकं खतरनाक आहे ना की ना थोडा काय कवट्या महाकाळचा पिक्चरमध्ये असलंच आहे, बरोबर का नाही? हां, तर पाहू शकाल पुढे जाऊ द्या म्हणतात, पण जाऊ कुठून? हां, म्हशीचं लय अवघड काम असतं बा, आडवी पडते डायरेक्ट दानक्यात. आता कुठून जावा ते कळा नाही. म्हणलं एका साईडने कोपऱ्याने दाबाव गाडी. म्हैसीचं आणि कुत्र्यांपासून जराशी सावधान, मुक्या प्राण्यांपासून सावधान ड्रायव्हिंग करा मित्रांनो. कारण कुत्रं आणि मुकं जनावर कधी आडवं पळून सांगता येत नाही. तर बघा, एक नंबर असं शेतीचं हेल्दी व्ह्यू आहे. कांद्याच्या पाती टाकून कांदा झाकून येतं. हे आहे वांग्याचं शेत, पाहू शकाल तुम्ही. आणि डेली ब्लॉगमध्ये असं काहीतरी नवीन पाण्या दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही पहा, हे पहा, एकदम कधी कधी तर हिरवं लागतं, कधी कधी नांगरलेलं, बरोबर का नाही? बघा, आता असं मस्तपैकी प्रवास चाललेला आहे माझा. चला पाहत राहा. डाळिंब तरी पण कुकडीच्या पाण्याने जराशी त्रास दिलेला आहे, पाहू शकाल. सगळं असं कुकडीचं जर पाण्याने साथ दिली असतील ना, तर आता सध्याला आपल्याला इथं हिरवं पाहायला भेटलं असतं. मका म्हणा, भुईमुग म्हणा. आता काय करावं, चला नशिबाची भूक आपली. हे या रस्त्याला झाडं वगैरे लावून एक नंबर काम केलेलं आहे. हे पाहू शकाल हिरवं. हा भोळे वस्तीचा रोड एकदम मस्त बनवलेला आहे. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं की पाईपलाईन करतात लोक रस्त्याला, आणि असे खड्डे ठेवतात. तर त्याच्यावर माती वगैरे टाकून त्रास नाही होणार लोकांना, असं करायचं पाहिजेत असं मला वाटतं एकंदरीत. तो पुढं टावर दिसत आहे ना, ते आहे बघा चांडगाव. चांडगाव हे श्रीगोंदा तालुक्यातील गाव आहे, अहिल्यानगर जिल्हा. तर मी काय काम करतो हे तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर मी काय काम करतो ते थोड्या वेळात कळेल तुम्हाला. तर पाहू शकाल, असे रस्ते उकरून असे घाण करून टाकले ना राव कधी कधी. बघा, हे असं नका करू राव. मग अशी रस्ता चांगला, तर आता खराब. तर पाहू शकाल मी काम काय करतो ते दाखवतो. हां, तर आपण आलेलो आहे चांडगाव या ठिकाणी.
तर लवकरच आपण मी वैयक्तिक काम काय करतो हे तुम्हाला दिसेल. तर पाहू शकाल हे चांडगावचा चौक, इकडं जातो तो रस्ता शेडगाव सिद्धटेक आणि इकडं जातो तो हेरडगाव. तर जाऊया आपण. चांडगावमध्ये एंट्री केलेली आहे. मस्त गारगार AC लावून चाललेलो आहे मी आता सध्याला. कसं आहे मग मित्रांनो, हे चांडगावचं चांडेश्वरचं मंदिर आहे. तर मी आलेलो, जाता जाता मंदिरात देवाचं दर्शन घ्यावं असं वाटलं. त्यासाठी आम्ही वैयक्तिक आलेलो आहे. इकडं गाडी साईडला पार्क करतो मी. तर मी आलेलो आहे चांडगावमध्ये. तर तुम्हाला पूर्ण ब्लॉकमध्ये मंदिराचं दर्शन घेऊ आपण ना. हे आहे भैरवनाथ चांडगाव येथील मंदिर. तर पाहूया आपण आतमधलं जे देवाचं जे मंदिराचं डिझाईन. आणि पुरातन काळातील मंदिर नाही आहे, हे नवीन आहे. हे आहे चांडेश्वर. तर असं मंदिर आहे. मंदिरातील देव पाहू शकाल तुम्ही. खूप छान मूर्ती. देवाची पालखी निघण्याची पालखी आहे म्हणायचं थोडक्यात. हे आहे पालखीच्या पुढं चालणारे झेंडे. तर ह्यामध्ये देव बसतो असं म्हणायचं. तर मित्रांनो, माझं काम झालेलं आहे आणि मी श्रीगोंद्याच्या दिशेने चाललेलो आहे. तर परत श्रीगोंद्याच्या दिशेने चाललेलो आहे मी. हे आहे चांडगावचं लोंढेमळा असं म्हणायचं ह्या मळ्याला. तर मित्रांनो, कसा वाटला माझा ब्लॉग जर तुम्हाला आवडत असेल तर विलास फुले श्रीगोंद्याचे छोटे ब्लॉगर या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्रायबर आणि जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे तुमच्यापर्यंत अजून नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. आणि हे तर काहीच नाही, मोठ्या मोठ्या ठिकाणी पर्यटक स्थळी आणि मंदिरं वगैरे असतील ना, त्या ठिकाणी मी जाऊन ब्लॉग बनवणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्रायबर करा. धन्यवाद.